कुठं जायचंय? कशाला? बोर आणायला? कुठं लागलो होतं आता? हा ही तासी कोच पडली तिथून रक्त डायरेक्ट नाकापर्यंत. विराजने बघता बघता डोक्याला लागून घेतलं बघा, नाकापर्यंत रक्त येऊस तर लागलं. पळू नको म्हणलं तरी पळतो आणि ऐकत नाही. आत्ता विराज खेळत होता आणि विराज खेळता खेळता एवढं लागलं म्हणजे ना, आत्ता ज्येष्ठ खेळत होता आणि इतका चांगला. आणि 5 मिनिटात काय झालं थांबा, आता आपण खेळूच्या शेवटी बघू. काय नाही, मोटर चालू केली. हा आताशी मोटर चालू केली, नाळ्या जोडल्या. आता काय करती? खत अशी कोण झाडाला टाकायचं असते, फेकून जमतं का? पण जाणते ना, कोथमिरीला कशाला लागते लय खत? मिरच्याला टाक ना, असं जो गोल गोल आळ करून, असं गोल गोल करून जर टाकलं ना तर मिरची चांगली पोसत असते. हाय, गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सगळ्यांना. तर बघा आता वाजले 7:30 आणि मी आता आलेले थोडंसं खत घेऊन राहणार. तर म्हणलं घासालाच टाकायचं आहे मला खत. तर म्हणलं घासाला खत टाकून घ्यावा आणि थोडंसं भाजीसाठी काहीतरी घेऊन जावा घरी. तर मी आता भाजीला पण घेऊन जाणार आहे आणि आधी खत टाकणार आहे. तर चला बघा, मी आता खत टाकते. कशाला खत टाकायची म्हणली? घासाला. घासाला असंच फेकायचं होय? विराज, गाडी कशाला आणली रे बाळा तू? विराजने आणली गाडी खेळायसाठी. कशाला आणली काय की? गाडी घेऊन नको येत जाऊ आता. गाडी गाडी घेऊन आला विराज. विराज बी लय तारा देतो सकाळ सकाळ काम करताना. काय म्हणतोय? बर फेकून त्याला हात धुवायला लाव. फेकून कधी तो तरी कधी शिकणार आहे? काय बघत बसले? मी काय बघतोय तेव्हा? खत द्या विराजकडे, द्या थोडं थोडं. विराजकडे पण द्या खत. तर विराज पण मार लागतोय खत सध्याला. कसं मारतो विराज? तसं मारतोय. आता कशाला मारायची खत? तर सकाळ सकाळ सगळेजण खत मारून घेतात, म्हणजे दीपाली पण खत मारून घेते, विराज पण मारू लागतोय. आता लसूण लावलेला आहे, त्याला थोडंसं खत टाकते सकाळ सकाळ. तर दीपा लवकर आवरून तू पण घरी जा, मला पण तिकडं मी विराज नको करू. विराज जळून जात असतं, शिपडावं लागतं. तू कशाला? तू एवढा मोठा झाला का खत टाकायसारखं? टाका, पातळ पातळ टाकायचं असतंय खत. लसूण चांगला आता मोठा झालाय. लसूण येईन थोड्या दिवसात काढायला बी. तर घरगुती मग एकदम बांधून ठेवला की वर्ष बरं तर आरामशीर जायलाच पाहिजे. विराज कसा खत टाकतोय? विराजला लय मधी मधी त्याला वाटतं जसं काम करतो ना आम्ही तसंच करावं. लय मोठा झालाय. काय म्हणते दीपाली? भाजी लयच टवटवीत आली लागा. हिरवीगार टवटवीत भाजी आली बघा ना, किती सुंदर, एकदम मस्त, एकदम गुच्छ गुच्छ झाले. चुक्याला बी आलंय का? आणि थोड्या दिवसात काय होईल दीपा माहिती का? ही मेथी पण खूप छान येणार आहे बघ ना. इकाला इतकी कवळी कवळी आता आली ना, मेथीची भाजी खायला सगळ्यात चांगली. तर पुढं हरभरा बी आहे, हरभऱ्याला पण आता हरभऱ्याचे गाठ्या आलेत. निबार झाले का दीपा? त्याला तर पाणी पण चालू आहे वर रानात. तर बघून येते मी पाणी कुठं चालू आहे ती आणि कशाला लावलंय. तर दारं चालू आहे आज सकाळी सकाळी. तर बघू कुठं चालू आहे आता पाणी. तर चला, त्यांचं चाललंय हरभरा खायचं. तर जाऊ द्या, त्यांना खाऊ द्या हरभरा. इथं कोणी उपटीला ही जावा शेतक कस काय बघा. हे चलता चलता एवढं मोठं उपटीलंय, किती मस्त होतं. तर ते उपटून टाकलं यांनी, कसं काय उपटलं यांच्याकडून. तर चला बघू आता कुठं पाणी चालू आहे. बघा इथं पाणी चालू आहे ज्वारीला. चाललंय इकडे ज्वारीकडं, इथून फुटून चाललंय पुढं. मग हे करू का? मग फोडू का? विराज काय करतो तू? गाठे खातो का तिथं हरभरे? तिथं चिखला असं हळूची. तर इथं द्यायचंय पाणी थोडं ज्वारीला, तेवढं देऊन घ्यायचंय. पलीकडे हरभरा ह्याच्या, त्या हरभऱ्याला आणि ज्वारीला पाणी द्यायचंय. दीपाली बी शिकतीन, मी बी शिकवतोय. मला थोडं थोडं मानाने जात आहे का नाही? करावं लागतंय थोडं थोडं काम. सवय लावलेली बरी रानातली.
काय करतो विराज? विराजला लई दारदर वाटतं, पाण्यात खेळू वाटतं पाण्यात. हा तो कडापर्यंत गेलाय. विराज काय म्हणतो, मी दारदर म्हणतोय, मी हे करतो. विराज माती कोण घेतली? वास येतोय काय मातीचा? हा मग कशामुळे माती घेतली? ओला झालं की मातीचा वास येतो, आहे का नाही? लय चांगली माती, तेव्हा पाणी पडलं की वास येतोय मस्त सुंदर काळ्या मातीचा. हा काय माती वय दाखव का विराज? माती दाखवतो. ह्या माती पाणी पडलं ना असा सुंदर असा वास येतो, आहे का नाही? वास घेतोय विराज, घेतो ना वास? ती बस हा तुम्ही जा, मी देतो पाणी आता. तुम्ही जा डायरेक्ट घरी. हा तर हा बरं आहे मॅडम. आधीच तुमचं मॅडम. अजून काही नाही सांगा ना मला थोडंफार. जावसाला देतो मी. काल इथं पाठीमागं पाणी दिलं तर ही पिवळी पिवळी ज्वारी तेवढ्याला पाणी दिलं तर मी वाटतं ते पाणी चालला तो. जा विराज, जा 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 घरी. शाळेत जायचं तुला, मला टाइम होईल. मला आताच नाही, जा लवकर शाळेत जायचं तुला. उरक उरक, मम्मी चालली. मॅडम येणार, मॅडम बरोबर जा तू गाडीवर. चल सांग र दीपा समजून. नाही 2 फटके दी त्याला आणि जा घेऊन. ऐकत नाही ती. चल बोराला, चल बोराला म्हणतो नुसता. त्यांना लावतो वाट आता. हळूच आहे, नळी 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 पाणी चालू आहे दादा, हळूच आहे फुटन. अरे काय कोण येणं करतो रे ह्यो? पाणी चालू आहे मला तर त्याला हाणून जातो. इतका राग का? हे असे करतात पोरांना काय वाटतं? सरळ कामं तर करीत नाही, तर उलटे कामं करायला का मजा वाटते काय की? पाणी चालू आहे नळीवर हाणतोय. चला तर ह्यांना वाट लावितो. मी इकडं वाफा भरलाय का बघू. 2 नंबर वाफ्यात आलाय का दीपा पाणी? बघ बरं. भरला पाणी खाली जातं लगेच कुठून तरी. ओ काय म्हणला? कुठं चालला? देऊन येतो. काय देऊन येतो? Receive 10 rupees on Google Pay for business. हो भरला होय. जाईन पुन्हा शेवटला कोणत्या ना कोणत्या वाफ्यातून जाईनच ना. प्रत्येक वाफ्यात पाणी जातंय, ते फुटलं तरी कुठंतरी जातंयच. जा विराज जायला लागलाय, जा पटकन. हा जा. गाठी आली तिकडे खाली नाही अजून, फुलंच आहेत बरं का, पण इथं आलेत गाठी. हा 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 बरं जा. विराज कुठं गेला? पोराचं काय सांगतेत नाही, पोरावर लक्ष ठेवत झालंय. लहान लेकराचं भरवसा. जा जा असं गावातला आपला असं, जा लवकर. गेला सांग घरी पळत. जा मी बघतो. जा त्या गावात बघ बरं थोड्या बारक्या, तिथं लपत होती. विराज अवघड आहे पोरांचं. घरी गेला का काय तेवढं नुसतं आम्ही बघा ना, नुसतं चालूच कॅमेरा सुद्धा नाही बंद केला तर वरच कुठेतरी कडी गप झाला. गडी गेला ना घरी. घरी गेला, आवाज दिला, घरी गेला डायरेक्ट. विराज काऊन गेला गाड्या? काय झालं काय मनात? लय फास्ट गेला, पळतच गेला. काय झालं काय की? त्याला गाडी हिथंच ठुली तसाच गेलाय. येळा बघ ना, येळा बघ. तू काय कर, घास काप आणि थोडीशी घासाची भाजी घेऊन जा बरं पटकन. विराज गेला घरी, पटकन घास कापून विराजला शाळेत लाव आणि घरचा आवरा. नाही पाय हाई पण तरी आपलं पटकन जायचं. कुठं जायचंय? कशाला? बोरा आणायला? कुठं लागलो होतं आता? डोक्याला कसं काय? कुठून लागलं? थांब बघू मला. थांब कुठं लागलं बघू मला तर फक्त. थांब कुठं लागलं बघू दे. हा ही तास ही कोच पडली, तिथून रक्त पण डायरेक्ट नाकापर्यंत. हा आता कुठं जायचं? बोराला ना? मी उचलून घेऊ तुला. पडतो ना तू? चल मी हे करतो. विराजने बघता बघता डोक्याला लागून घेतलं बघा. नाकापर्यंत रक्त उस्तर लागलं. पळू नको म्हणलं तरी पळतो आणि ऐकत नाही. आत्ता विराज खेळत होता आणि विराज खेळता खेळता एवढं लागलं म्हणजे ना,
आत्ता ज्येष्ठ खेळत होता आणि इतका चांगला आम्ही व्हिडिओ बनवत होतो. हिडूच्या मध्ये विराजला लागलं कसं काय, आतापर्यंत हिडू तुम्ही पाहिला आणि मध्येच लागलं कसं काय हे पण मी तुम्हाला सांगतो. आताच दीपालीने आम्ही इथं होतो आणि विराज गेलता घरी, तेव्हा त्याला लागलं तर तो काय झाला, तिथून गेल्यानंतर घरी गेला आणि पुन्हा येताना आंब्यापाशी पडला आणि कोच पडली आणि रक्त निघलं. तर तो तिथं उभा राहिला आणि आम्ही इथं व्हिडिओच काढत होतो. पण एवढं त्याला लागलं ते मला लागलंय, मी पडलोय. पण ऑलरेडी हिथून त्याच्या कपाळावर रक्त दिसत होतं, समोर समोर नाकापर्यंत रक्त आलं. तर लाल मला हिथून तिथं दिसलं आंब्यापाशी. तर दीपालीला म्हणलं विराज पडला लागलंय आणि रक्त पण निघत आहे. तर डायरेक्ट पळत पळत आम्ही दोघं तिथं गेलो. हेडू जो चालला होता तो बंद केला, कारण लागलंय म्हणल्याच्या नंतर हे काय. त्याला गेलो, घरी गेलो, थोडंसं हळद वगैरे लावली, सगळं रक्त पुसलं. खरंच हिथून तिथलं रक्त दिसत होतं, कपाळ गज भरलं. कारण बारीक पोरग पडल्याच्या नंतर तर रक्तानी कपाळ गज भरणारच आहे. तर मग घरी गेलो. बरं बघा ना, आम्ही हिथं होतो तोवर विराज हिथून चलत गेला पटकन आणि आम्ही हिथंच बघत होतो. तरीही आम्ही इतकं लक्ष देतो की इकडं आहे का विराज, इकडं आहे का, आणि विराजचा आवाज कुठं आला घरी हाय म्हणल्याच्या नंतर आम्ही मग इथं थोडंसं दीपावली घास कापून घरी जाऊ. तर घरी जाऊच तर ह्यानी एवढा कुठं गेला, इथून पळत गेलो, त्याला घेतलं, घरी गेलो, थोडीशी हळद लावली. आता पुन्हा रानात आलो. आता थोडासा घास राहिला, ही दीपाली कापून घरी नेईन आणि विराजला आता लागले तर गप बसला. आता विराज काय म्हणतोय एकदा बघू आपण. गडबडीतच होते. तुला काय करायची, काय विचारलं तो मला, काय विचारलं आता हिरीत पावली तर तुला काय करायचंय हा. लागलं कस काय सांग मला, कस काय पडला इथं सांग, इकडे बघून सांग कुठं पडला तू. आंब्यापाशी घासारला ना. मम्मी खवाळ्या, मम्मीचे डोळे पुसतोय विराज. मम्मी त्याला खवाळी म्हणली कशाला पळतो, कशाला उद्योग वाढीतो, तुला थांब म्हणली होती, तू घरी गेलाच कशाला, आम्ही इथंच बघत होतो ना. तर म्हणतोय नाही आता सॉरी म्हणतोय, मम्मा सॉरी, मम्मा सॉरी. विराज, ए विराज, एक काम कर ना, कसं लागलं आम्हाला सांग ना, तू पडला ना घसरून, लागलं ना, इकडे बघ वर कुठं लागलं, अजून किती लागले बघू मला. इथं लागलं होतं, अशी डायरेक्ट कोच पडली, हात नाही लावी तुला, थांब, अशी कोच पडली डायरेक्ट नाकापर्यंत. दाखवू तुला. विराज म्हणतोय मला बघून द्या किती लागले. आता तिथं हळद लावली ना विराज, तर तिथं काय झालंय, तुला कोच पडली आणि नाकापर्यंत रक्त आलं तुझं. हा असं थोडस लागलं तुला, कोच पडली डायरेक्ट, आज जास्त लागलं ना. रेषा होते ना. तू पडलाच कस काय, दम नाही का तुला पळते, तुला म्हणत होतो जाऊ नको. घरी काय काम होतं, कशामुळे गेला तू विचारे, आम्ही होतो राहणार. असं होय, काय असतो काय म्हणतो कोण असतो. इथून जायचं नाही, आम्ही होतो, आपण सर्वजण घरी गेलो असतो. आता घास कापून घरी जायची गरज नव्हती. त्याच्या अगोदर तू काय म्हणला, मी इथंच थांबतो काकापाशी, तुला म्हणलं शाळेत जा बाबा, नको थांबू. तू पळत कस काय गेला एकीच, आम्ही तुला इथंच गावात बघतो नाटकं करतोय का काय म्हणून. हा सांगून जात जा, तसं नको जात जा. लोपायला गेलतो. आता बोरील नाही, मला दार धरून मम्मी जाईन बोराला घेऊन, तू आणि मम्मी जा बोराला, मी दार धरतोय. जा आता पटकन घरी जा, पाणी ना. व्हिडिओ आपण इथं संपू. विराज आणि दीपाली जाईल घरी, मी दार धरतो त्याच्यामुळे मला खाली जाता येत नाही. तरी विराज म्हणतोय बोराला घेऊन मला चला, तिकडं बोर आहे घरा पुढं. तर काय तो दम जरीत नाही, तिकडे बी तलाव आहे, तलावाच्या भिंतीहून बी पळवतो, पडला तर लय लागन, पण ऐकत नाहीत लेकर, लय अवघड आहे. मला व्हिडिओ जर आवडला ना आजचा थोडाफार, तर चला सबस्क्राईब करा. पुढची व्हिडिओ जर बघायची असेल तर लाईक करीत जा. सबस्क्राईब नसेल केलं तर करा, केलेलं असेल तर लाईक करीत जा, म्हणजे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर प्रत्येक जणाला प्रत्येकच व्हिडिओ काय पोहोचत नाही, कारण दिसतं त्याच्यावर की सगळ्यांना सगळे व्हिडिओ जात नाहीत. त्याचं कारण मी तसं काही नाही, सबस्क्राईब केलं असेल तर बेल घंटीला क्लिक नसेल केलं किंवा व्हिडिओ बघितला लाईक नसेल करीत, कमीत कमी सबस्क्राईब आणि बेल घंटीला पुन्हा प्रेस करीत जा. एकदा करून ठेवलं ना म्हणजे नोटिफिकेशन येत असतात. आणि रोज व्हिडिओ बघताना व्हिडिओ आवडले ना तर लाईक करीत जा, तरी बी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातो. दीपाली ऐक ना, तू जा आता घरी विराजला घेऊन बरं का, त्याला शाळेत लाव आणि मी दार धरून येतो मागू. आता विराजला लागले तर आज काढायला बसूनच डायरेक्ट जा घेऊन हळूहळू. आता हा जाम धरून जा विराज आता, आणि तिथं घसर गुंटीतून दमान जा, तिथं ताल येऊन उतरून जा दोघं बी, म्हणजे त्याला उतर येऊन मग जा खाली. त्या आंब्यापाशी थोडीशी ताल उंच आहे, तिथं घसारला विराज. आम्ही इथूनच पाहिलेच नंतरच पळत गेलतो. चला आता चाललेच शेवट एंड करतो मी. एवढं आज पाणी देऊन घेतो ज्वारीचं, म्हणजे कंप्लीट होईल. बघा आपलं पाणी चालू आहे आणि असं बघा किती पाणी एकदम फास्ट पळत आहे. आणि आपल्या रानात आलीत बगळे, तर असंच पाणी देत होतं आपण कशाला, हरभऱ्याला, म्हणजेच हरभऱ्याचे गाठे. आणि इकडं आहेत बदक, पाणी देत असताना बदक आलीत. आणि हा सगळा हरभरा आहे इतका भारी आलाय, त्याला गाठे पण आता यायला लागलेत, काहीला आलेत काहीला नाही.
इतका सुंदर एकदम हिरवागार मोठाला एक एक डगळा खाण्यासाठी एकदम मस्तपैकी थेट दिसतोय तिथपर्यंत हिरवं. चला तर सकाळच्या 10:10 झालीत आता सध्याला आणि आता सगळं बरणं झालंच आहे. आता ड्युटीला पण मला जायचं आहे तर पुढच्या शेड्यूलमध्ये आपण भेटणार आहे. तर पण आता सध्याला रानातलं वातावरण म्हणजे खूप असं छान असतं. इकडं ज्वारीला पाणी देऊन घेतलं आहे आणि इकडं काय आपलं म्हणतो हरभऱ्याला पण पाणी दिलं आहे. आणि पाठीमागं बघा ना कसे एकदम सुंदर असे आपले लिंबाचे झाडं बी आहेत. तर खूप छान असं वातावरण वाटतं. आणि कालच पाठीमागं आपण ज्वारीला पाणी देऊन घेतलं. चला रोजचं असं काही ना काही शेतातलं आता पाण्याचे दिवस चालूच आहे, द्यावाच लागते. आता पाऊस बऱ्याच दिवस झाले ना आपला म्हणजे येतच नाही. आता पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही. सगळ्याला आपण पाणी देतो. अजून एक किंवा दोन पाणी दिले की हे सगळं पीक येऊन जाईल. नंतर काय पाणी द्यायची गरज नाही. काय होतं किती कुठं लक्ष द्यावा, रानात द्यावा, घरी द्यावा, मुलांकडे द्यावा, कुठं तर जिम्मेदारी सगळ्यांकडंच असतात. मुलांना तर 5 मिनटं आम्ही इकडे तिकडे सोडित नाहीत तरी मग आम्ही शेती कमी करतो. तरी पण पोरं येड्यावूनच करतात आणि शेवट चालू आहे. मुलांचं काय आता येड्यावून करीतच असते. सगळीकडे ध्यान द्यावं लागते, शेतात कामावर, आपल्या ड्युटीवर आणि मुलं. चला प्रयत्न आपले सगळेच चालू आहेत. असं नाही की लक्ष देत नाहीत मुलं. आम्ही एवढं लक्ष देतो की आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही. तरी पण पोरं जी व्हायचं खेळताना पडणार लागणार बारीक गोष्टी चालूच आहेत.